टीचर्स अँड पॅरेंट्स, सर्वात आधी मी एक आई आहे. ज्यावेळेस आपण विचार करतो मुलाला शाळेत घालायचं आहे की कोणत्या शाळेत टाकायचं, त्यावेळेस विचार करताना माझा मुलगा नर्सरी क्लासला आहे. मी खूप विचार केला की कोणत्या स्कूलमध्ये याला टाकायचं. तर मी सर्च पण केलं माझ्या पद्धतीने, तर मला ही स्कूल ही बेस्ट वाटली. ह्या स्कूलचं विशेष असं की सगळ्या स्कूलमध्ये इंग्लिश शिकवलं जातं. इंग्लिश मिडियम आहे, पण ह्या ठिकाणी भारतीय संस्कृतीक आधारित जे प्रोग्राम घेतले जातात हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांना आज इंग्लिश येणं हे महत्त्वाचं आहे, पण आपल्या भारतीय संस्कृतीचे जे संस्कार आहेत हे असले पाहिजेत आणि हे आपल्या या स्कूलमध्ये घेतले जातात. आपण आयुष्यात डिग्र्या खूप घेऊन घेतो, पण संस्कारशील हे बनणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या मुलांना, आणि माझं तरी मत आहे की माझ्या मुलाला थोडं कमी शिकला तरी चालेल, पण संस्कारशील असला पाहिजे. आणि ह्या स्कूलमध्ये आपण स्वामी विवेकानंद म्हणजे नावच ते आपल्या स्कूलचं आहे. सगळे टीचर्स पण कॉपरेट करतात. जयश्री मॅम, योगिता मॅम, दर्शनी मॅम, म्हणजे केव्हाही मी त्यांना फोन केला असेल तर एकदम सॉफ्ट व्यवस्थित बोलतात आणि सगळं मार्गदर्शन करतात. पण मला एक सजेस्ट करायचं होतं की आपल्या इथं 5वी पासून संस्कृत आहे, तर तुम्ही जर नर्सरी, ज्युनियर, सिनियर क्लास पासून संस्कृत, म्हणजे हे बघा, संस्कृत हे विशेष नाही. संस्कृत ही देवांची भाषा आहे. देवांनी हा सर्वात आधी प्रथम ही सुरू केलेली आहे. संस्कृत जर भाषा आली तर सगळ्या भाषा मुलांना अवगत होतात. आतापर्यंत आपण काय म्हणतो की मुलांना इंग्लिश यायला पाहिजे, इंग्लिश भाषा ही सेकंड भाषा आहे. जर ही भाषा संस्कृत शब्द आजही इथं पॅरेंट बसले असते तर त्यांना बोलता येणार नाही. पण माझा नर्सरी क्लासचा मुलगा आहे की संस्कृत श्लोक त्याचे लर्न आहेत. गीतेचा 3रा अध्यायाचे 3-4 श्लोक पाठ आहेत त्याचे. मी करून घेते, तो करतो. पण कसं असतं, टीचरकडनं जर म्हणजे टीचरचं जास्त मुलं ऐकतात, मी तर घरी करून घेते, पण इकडनंही त्यांना सुरुवात झाली तर होत असते. मानसशास्त्राच्या दृष्टीप्रमाणे तर 8 वर्षापर्यंत आपल्या मुलाचं ब्रेन डेव्हलपमेंट होते. जेवढे जास्त कठीण शब्द मुलांच्या याच्यावर पडले तर मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट होत असते. आणि जुन्या काळात तपन पद्धतीत पण हेच होत होतं. तर म्हणून आपल्या स्कूलमध्येही नर्सरी, ज्युनियर क्लासमध्ये जास्त नाही, पण थोडं एक श्लोक आठवड्यातनं 1-2दा जर घेतलं तर मुलांना आवड होते आणि ते सहज करून घेतात. ही अशी माझी एक रिक्वेस्ट होती. थँक्यू सर.